नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी GK या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMC निरीक्षक याचा कट ऑफ बघणार आहे। BMC निरीक्षक या पदासाठी काय कट ऑफ राहू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। त्याचबरोबर त्याचा सेफ स्कोर काय असणार आहे, किती पाहिजे सेफ स्कोर जे की आपले सिलेक्शन होईल तेवढ्यात, आणि नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढतात, या सगळ्या गोष्टीवरती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तर कृपया व्हिडिओला तुम्ही मधात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तुम्हाला मी प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ सांगणार आहे। ओपन, OBC, SC, ST, EWS, SCBC, NTC सगळ्या जेवढ्या काही कॅटेगरी असतील तेवढ्या, आणि सगळं सांगणार आहे। पेपर किती शिफ्टमध्ये झाला, नॉर्मलायझेशन किती मार्क होऊ शकते, आणि हायेस्ट स्कोर किती राहू शकतो विद्यार्थ्यांचा, लोएस्ट स्कोर किती राहू शकतो, आणि एक ॲव्हरेज कट ऑफ काय बनू शकतो, हे सगळ्यांचं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करतो। नवीन पेज ओपन करतो। या ठिकाणी बघा, या ठिकाणी सविस्तर सांगतो मी अगोदर। तुम्हाला माहिती आहे BMC इन्स्पेक्टर, बरोबर, इन्स्पेक्टर ह्या पदासाठी एक्झाम झालेली आहे, आणि आपण जर बघितलं तर टोटल व्हॅकन्सी होतं याला 178 व्हॅकन्सीसाठी किती अर्ज आले ते जवळपास 25,000 प्लस अर्ज आले ते 25,000 प्लस अर्ज आले ते। आणि तुम्ही जर बघितलं तर लगभग 23,000 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे। म्हणजे 2-3 हजार विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी एक्झाम स्किप केलेली आहे, बाकी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे। एकंदरीत आपण जर एक्झामचा पॅटर्न जर बघितला, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मराठी, त्यानंतर इंग्लिश होता, त्यानंतर GK सब्जेक्ट होता, आणि त्याचबरोबर रिझनिंग, आणि आपला विशेष म्हणजे एक कायदे होते। इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता याच्यामध्ये कायदे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज असणारा सब्जेक्ट होता कायद्याचा सब्जेक्ट। बघितलं तर कायद्याचे 50 प्रश्न होते या ठिकाणी, मराठीचे या ठिकाणी 10 प्रश्न होते, इंग्लिशचे या ठिकाणी 10 प्रश्न होते, GKचे 15 होते, आणि रिझनिंगचे सुद्धा 15 प्रश्न होते। एकंदरीत बघितलं तर आपला पेपर होता 100 प्रश्नांचा, आणि एकूण गुण होते त्याला 200, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण होते, आणि टाईम सर्वांना माहितीच आहे, टाईम होता याला 100 मिनिट। त्या ठिकाणी जर आपण एक ॲव्हरेज साधारण विद्यार्थ्यांचा स्कोअर जर बघितला, 10 पैकी विद्यार्थ्यांना मराठीमध्ये 9 मार्क, म्हणजे आपण हा जी कट ऑफ सांगणार आहे, एक ॲव्हरेज कट ऑफ सांगणार आहे, एवढे मार्क विद्यार्थ्यांना येऊ शकतात। 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकते, एक म्हणजे काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आउट ऑफ येऊ शकते, काही विद्यार्थ्यांना 8 येऊ शकते, काही विद्यार्थ्यांना 9 येऊ शकते। त्यामुळे आपण ॲव्हरेज मार्क या ठिकाणी 9 पकडले। त्यानंतर इंग्लिशमध्ये आपण ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे त्यांना 8 पकडले मार्क। त्यानंतर GKचे तुम्हाला मिनिमम या ठिकाणी 11 मार्क लागणारच आहे, 10 ते 11 मार्क या ठिकाणी तुम्हाला GKमध्ये लागणार आहे। आणि रिजनिंगमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी 15 पैकी जवळपास विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 14 मार्क किंवा 13 मार्क घेतलेले आहेत, तर आपण 13 पकडू। आणि कायद्यामध्ये ओव्हरऑल विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास असल्यामुळं म्हणजे कायद्याचा विषय असा झाला की जे कायदे मुंबईच्या 1888चा जो कायद्याचा प्रकरण होतं त्याच्यातूनच सर्वात जास्त कायदे विचारण्यात आलेले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना कायद्यामध्ये पण बऱ्यापैकी स्कोर या ठिकाणी आलेला आहे। एकंदरीत जर आपण याची टोटल जर केली तर या ठिकाणी ॲव्हरेज क्वेश्चन बरोबर निघा लागले विद्यार्थ्यांचे 86 हे विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज स्कोअर निघा लागला की एवढे मार्क ॲव्हरेज विद्यार्थ्यांना पडणारच आहे। याच्यापेक्षा कमी नाही, पण याच्यापेक्षा जास्त पडू शकते। तर चला, तुम्हाला मी आता कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगतो, आणि त्याचबरोबर अगोदर नॉर्मलायझेशनविषयी बोलू। तर मी तुम्हाला सांगितलं की 86 मार्क विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज स्कोअर होतात या ठिकाणी। या ठिकाणी जर तुम्ही एकंदरीत विचार जर केला नॉर्मलायझेशनचा, तर ह्या ठिकाणी फारसं काही नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही। जास्तीत जास्त ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला 6 ते 8 मार्काचंच नॉर्मलायझेशन दिसू शकतं, कारण की BMCची जी एक्झाम आहे फॉर्म कमी असल्यामुळे 1 डे एक्झाम झाली होती। 1 डे एक्झाम झाल्यामुळं या ठिकाणी लगभग 1-2 आणि जवळपास 3च शिफ्ट झाल्या होत्या एका दिवसात, त्यामुळे ह्यामध्ये जास्त नॉर्मलायझेशनचं डिफरन्स दिसणार नाही। जर का दिसलं तरी म्हणजे 3 ते 4 प्रश्नांचा डिफरन्स, म्हणजे 3 ते 4 प्रश्नांचा डिफरन्स म्हणजे काय, 6 ते 8 मार्क ह्या ठिकाणी तुमचे वाढू शकतात। मिनिमम 6 वाढू शकते, आणि मॅक्सिमम 8 मार्क वाढू शकते। त्यामुळं ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा जास्त रोल दिसणार नाही तुम्हाला ह्या एक्झाममध्ये। जसं की तुम्हाला नॉर्मलायझेशन सर्वात जास्त जर इफेक्ट दिसणार आहे तो म्हणजे BMC जे कार्यकारी सहाय्यक पदासाठी एक्झाम झाली होती, त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त नॉर्मलायझेशनचा इफेक्ट दिसायला म्हणजे बघायला भेटणार आहे। तर चला, मी एकंदरीत तुम्हाला कट ऑफ सांगतो। एक माझ्या अनुसार मी सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ सांगतो तुम्हाला की ह्या दरम्यान एवढी कट ऑफ राहणार आहे। तर याचे कमी नाही पाहिजे, त्याच्या प्लस मार्क असले तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, हे माझं ओपिनियन आहे। तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिला आपण डिस्कस करूया ओपन कॅटेगरी, बरोबर। ओपन कॅटेगरीचं जर ह्या ठिकाणी एकंदरीत कट ऑफ बघितलं तुम्ही ओपन, एक मिनटं, आपला पेनचा प्रॉब्लेम थोडा,
या ठिकाणी जर आपण ओपन कॅटेगरीचं बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला मिनिमम स्कोर पाहिजे 180. मी थोडा कट ऑफ हाय काय सांगत आहे कारण की बऱ्यापैकी मुलांना मार्क आहे आणि वॅकन्सी 178 वॅकन्सी फक्त, त्यामुळे कट ऑफ हाय जाण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर OBC कॅटेगरी 180 प्लसच मार्क पाहिजे या ठिकाणी तुम्हाला. आता हे जो कट ऑफ सांगत आहे मी आफ्टर नॉर्मलायझेशनचा कट ऑफ आहे. आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे मी तुम्हाला ॲव्हरेज स्कोर सांगितला होता की 86 प्रश्न बरोबर पाहिजे, म्हणजे 86 2 150 170. तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन सांगत आहे. हा मिनिमम स्कोर आहे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लसच एवढे 86 प्लसच मार्क आहे. तर लक्षात ठेवा आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर असणार आहे, त्यामुळे तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये 7 ते 8 मार्क वाढू शकतात. ह्या ठिकाणी जास्त नाही वाढणार, तेवढेच मी सांगतो तेवढेच वाढेल. त्यानंतर OBCचं जर आपण एकंदरीत कट ऑफ बघितला तर OBCसाठी एकंदरीत कट ऑफ राहू शकतो आपला 176 प्लस मार्क पाहिजे तुम्हाला OBCमध्ये. त्यानंतर SCमध्ये जर बघितला तुम्ही तर SCमध्ये तुम्हाला 168 प्लस मार्क पाहिजे. त्यानंतर ST कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर ST कॅटेगरीचा फारसा काही कट ऑफ असा जात नाही असे विद्यार्थी म्हणतात, तरी पण ह्या ठिकाणी वॅकन्सी कमी असल्यामुळे त्याचा पण कट ऑफ 162 प्लस मार्क राहणार आहे. त्यानंतर EWS इकॉनॉमिकल वीक सेक्शनचं जर ह्या ठिकाणी आपण कट ऑफचा विचार केला तर 160 प्लस मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी लागणार आहे EWS कॅटेगरीसाठी. त्यानंतर ACBCचा जर विचार केला ACBC कॅटेगरीचा तर तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम स्कोर लागणार आहे 170 प्लसच मार्क लागणार आहे. मिनिमम 170, त्याच्यापेक्षा जास्त असले तरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर बघा एकंदरीत आपण सगळ्या कट ऑफचा ह्या ठिकाणी सांगितलं, डिस्कस केलं आहे. आता काही हँडिकॅप वगैरे स्पोर्टमॅन वगैरे या ठिकाणी राहिलेले आहे, तर त्यांना मी सांगतो की 160 ते 174 ह्या दरम्यान जर तुमचा स्कोर येत असला 160 मिनिमम 160 आणि मॅक्सिमम 174 या दरम्यान जर तुमचे मार्क येत असले तर तुमचं ह्या ठिकाणी सिलेक्शन कन्फर्म होणार आहे. तर बघा ओपनचा कट ऑफ सांगितलं मी तुम्हाला 180 प्लस, म्हणजे काय सगळेच जो मी कट ऑफ सांगितलेला आहे ओपन असो OBC असो SC असो ST असो EWS काही ACBC असो, हा स्कोर सांगितलेला आहे. हा जो आहे कट ऑफ हा आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर हा कट ऑफ राहणार आहे. तर बघू शकता ह्या ठिकाणी OBCचं सांगितलं मी तुम्हाला 176, त्यानंतर SCचं सांगितलं 168 प्लस मार्क प्लसच, याच्यापेक्षा कमी नाही मार्क. याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही सिलेक्शनच्या दूर राहू शकता. याच्यापेक्षा शिल्लक मार्क असले तर होप आहे तुमची आशा ठेवू शकता की आपलं सिलेक्शन होऊ शकतं. ST कॅटेगरीचं कट ऑफ या ठिकाणी 162 लागेल. EWS कॅटेगरीचं या ठिकाणी 160 प्लस आणि ACBCचं या ठिकाणी 170 प्लस. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफ एकदम व्यवस्थितपणे कट ऑफ सांगितलेला आहे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क येऊ शकते आणि ॲव्हरेज कट ऑफ काय असू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि तुमचा पेपर कोणत्या शिफ्टमध्ये झालता, कोणत्या तारखेला झालता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा ॲन्सर कीमध्ये आलेला स्कोर पण मला कळवा. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ॲन्सर की अजून चेक केली नाही, तर त्यांनी प्लीज एकदा ॲन्सर की चेक करून घ्या आणि मला ॲन्सर कीमध्ये तुमचे क्वेश्चन किती बरोबर आहे तेवढे क्वेश्चन टाका. जर का तुमचे 100, तुम्हाला माहिती आहे 100 क्वेश्चन होते, 100पैकी तुमचे 77 प्रश्न बरोबर असले 77 टाका, 100पैकी तुमचे 95 प्रश्न बरोबर असले 95 टाका, 100पैकी तुमचे 60 जरी प्रश्न बरोबर असले तर 60 टाका. प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये आपोआपला स्कोर कमेंट करायचा आहे. त्यानुसार मला परत एकदा एक व्हिडिओ मी बनवतो याच्यावरती आणि एक एक्झॅक्ट कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करतो. तसा मी हा जो आहे हा जो कट ऑफ सांगितलेला आहे तो खूप हाय कट ऑफ सांगितलेला आहे, जेणेकरून नंतर विद्यार्थी म्हणायला नको सर तुम्ही सांगितला होता की बाबा की 160 प्लसवाल्याचं सिलेक्शन होणार आहे आणि ह्या ठिकाणी 180वाल्याचं सिलेक्शन झालं. त्यामुळे मी अगोदर सांगितलेलं आहे की खूप हाय कट ऑफ जाणार आहे. वॅकन्सी तशा म्हणजे कमीच आहे वॅकन्सी, 178 वॅकन्सी, जास्त काही वॅकन्सी नाही. तुम्ही जर BMC कार्यकारी सहाय्यक पदासाठी वॅकन्सी बघितल्या तर 1840 वॅकन्सी होत्या, त्याच्या तुलनेत ह्या वॅकन्सी 178. बघू शकता तुम्ही किती कमी वॅकन्सी आहे, बरोबर. जवळपास लगभग तुम्ही जर बघितलं तर 100 पट वॅकन्सी कमी आहे, 10 पट वॅकन्सी या ठिकाणी कमी आहे. किती? 10 पट. त्यामुळं BMCचा जो कार्यकारी सहाय्यक पदाचा कट ऑफ आणि त्यानंतर BMCचा जो निरीक्षक पदाचा कट ऑफ आहे या ठिकाणी जर बघितलं तर 10 ते 20 मार्काचं ह्या ठिकाणी तफावत राहणार आहे. 10 ते 20 मार्क ह्या ठिकाणी तुम्हाला BMCचा कट ऑफ निरीक्षकचा जास्त दिसेल आणि कार्यकारी सहाय्यक पदासाठी जो क्लर्कचा कट ऑफ आहे तो कमी दिसणार आहे. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.